म्हणजे आज रात्रीपासून स्ट्राईक सांगितली। प्रत्येक जण काही तिथे पोहोचू शकणार नाही, आम्हाला पण माहिती आहे। फक्त एवढं सहकार्य करा की गाड्या कमीत कमी बंद ठेवा, तुम्ही गाड्या तरी बंद ठेवा। हे नको व्हायला आम्ही स्ट्राईक करतो, 10 जण तिकडे गेलो आणि तुम्ही 10 जण गाड्या चालवत, हे नका करू। ठीक आहे, आणि आपल्या स्ट्राईक मध्ये फक्त मागण्या काय आहेत ते तुम्हाला सांगतो एकदा। ओला उबेर रॅपिडोचे मनमानी दर बंद करणे, दर ठरवण्याचा अधिकार ओला उबेर आणि रॅपिडोला नाहीये, हा सरकारी रूल आहे। ठीक आहे, सरकार मान्य रूल आहेत। 32 रुपये किलोमीटर मुंबईमध्ये आहे, 25 रुपये किलोमीटर पुण्यात आहे। ते दर आपल्याला लागू झाले पाहिजेत, ते पण 24 तास। बाईक टॅक्सी कोणत्याही परिस्थितीत चालू होऊ नये। आता हे लोकांनी बाईक टॅक्सी चालू करायला घेतले की फक्त ई बाईकच्या नावाने बाईक टॅक्सी चालू करणार आहे। ठीक आहे, रिक्षा आणि टॅक्सी परमिटला जी मर्यादा आहे ती मर्यादेने एकच कंपनीला 2-2 हजार परमिट दिलेले आहे, ते बंद करायचे पहिला। टॅक्सी रिक्षा ते कल्याणकारी एक मंडळ असतं, जसं एसटी महामंडळ आहे, परत बेस्टचं महामंडळ आहे, तसं एक बीएसटी महामंडळ, तसं आपल्यासाठी एक महामंडळ तयार करण्यात आलं। महाराष्ट्रात गिग वर्कर्स टॅग लागू करण्यासाठी, ऍक्ट लागू करण्यासाठी। ठीक आहे, याच्यासाठी आपण फक्त एवढ्या 5 मागण्या आहेत आपल्या, त्या मागण्यांसाठी आपण स्ट्राईक करतोय। आणि जेवढ्यांनी होईल तेवढ्यांनी कमीत कमी गाड्या तरी बंद ठेवा। आम्ही हे नाही म्हणत आहे की तिकडे याच, आम्ही जाऊ तिकडं, जेवढे होतील तेवढ्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न पण करा। गाड्या सगळ्यांनी घेऊन नाही आले तरी चालेल, पण ट्रेननी तरी या। 10 ते 15 रुपये तिकीट आहे, जास्त तिकीट नाही। एवढं सहकार्य करा, एक दिवसासाठी आपल्यासाठी करा। 365 दिवस आपण त्याच्यासाठी काम करतो आणि आज कोणाकडे 1 रुपया जमा नसेल। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का कशाबद्दल आहे, मोर्चा कशाबद्दल आहे? सबको पता है ना किसकी वजह से? जिसको नहीं पता उसको भी पता चलना चाहिए ना। सरकारी रेट जो है 32 रुपये किलोमीटर है। जो ओला उबर रैपिडो उनकी वजह से जो तकलीफ हम लोग को हो रही है, उसी वजह से ये 15 तारीख का जो मोर्चा हम लोगों ने निकाला हुआ है, उसी मोर्चे में सब लोगों को एक साथ मिलके आना है, सबको सपोर्ट करना है। कोई भी गाड़ी वाला सबको बताना, जिस बंदे को नहीं पता उसको पता करवा देना है। हाँ, एक दूसरों को बताना है। जय महाराष्ट्र सगळ्यांना। पहिल्यांदा तर जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आपण हा जो मोर्चा काढलेला आहे 15 जुलैला 2025ला 11 वाजता, जो आपल्याला आझाद मैदानावर न्यायचा आहे, याच्यामध्ये हे विषय तर साहेबांनी वाचून दाखवलेले। त्याच्यामध्ये ओला उबेर रॅपिडो मनमानी दर, आता तुम्हाला पण माहिती आहे ओला उबेर कितीतरी वर्ष झाले इथं ऑपरेट करते, पण आता कंपन्या वाढलेत। ओला झाला, उबर झाला, रॅपिडो झाला, इनड्राईव्ह झाला, अशा अनेक कंपन्या आहेत ज्या आता इथं आपल्या इथं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये वर्क करत आहेत। याचा परिणाम असा झालाय की ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार झालंय, आणि ह्यांच्या कॉम्पिटिशनचा परिणाम की आपल्याला जो दर भेटतोय, ठीक आहे, आपल्याला जो दर भेटतोय ते यांच्या कॉम्पिटिशनमध्ये भेटतोय, आणि आपला जो पहिला जो दर सरकारने ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे हे ओला आणि उबर कुठल्याही प्रकारचा दर या लोकांना मान्य नाहीये। लास्ट टाइम पासून मी ह्या उबेरच्या कुर्ला ऑफिसमध्ये खूप साऱ्या मीटिंग केलेल्या आहेत, आणि ह्या लोकांचं असं म्हणणं आहे आम्हाला जे दर द्यायचे आम्ही ते देतोय, हे दर आमचे सरकार नियोजित आहे, आणि सरकार नियोजित दर आहेत का हेच सरकारने ठरवलंय का, आणि सरकारने सांगितलंय का की बाबा आम्हाला हेच दरमध्ये आम्ही गाड्या चालवायच्यात? थोडक्यात दर दाखवतो मी तुम्हाला काय देतात हे ओला उबेरवाले। ही बुकिंग बघा, ही खारघरची बुकिंग आहे पवईवरनं, ही बुकिंग 34 किलोमीटरची बुकिंग आहे, हिला 503 रुपये दिले जात आहेत। ही बुकिंग विक्रोळीवरून भाईंदरचे हिला 552 रुपये दिले जात आहेत। ही बुकिंग आहे 7 किलोमीटरची 162 रुपये दिले जात आहेत, आणि ही बुकिंग जुहू वाशीवरून पडलेगाव म्हणजे डोंबिवलीची बुकिंग आहे, टोटली 13 किलोमीटरचे 222 रुपये। एक्सेल गाडी जी 7 सीटर गाडी आहे, जी सगळ्यात मोठी गाडी चालली जाते उबेरमध्ये, सगळ्यात मोठी गाडी चालली जाते 7 सीटर, त्या गाडीला ही लोक 222 रुपये रेट देत आहेत, म्हणजे हा किलोमीटर 12 रुपये किलोमीटरच्या पण वर नाहीये। ज्या वेळेस ओला उबेरवर आपण अवलंबून नव्हतो त्या टायमिंगला मला आठवते, मी डिझेल गाडीला कुठल्याही बाहेरची ट्रिप घेतली तर मी 20-21 रुपये किलोमीटरनी जात होतो। 7 वर्षापूर्वी इनोवा गाडीचा रेट 21 रुपये किलोमीटरच्या खाली नव्हता। हा रेट पाडायला कारणीभूत ओला उबेर नाही, मला असं वाटतं की आपले ड्रायव्हर आहेत। प्रत्येक ड्रायव्हरांनी जर ठरवलं की बाबा आम्ही या रेटवर बुकिंग उचलणार नाही, आम्हाला या रेटवर बुकिंग उचलायची नाही, उबेर, ओला, रॅपिडो या कंपन्यांच्या जे भाडी कस्टमर बुक करतायत त्या भाड्यांना जोपर्यंत गाड्या भेटत राहतील, जोपर्यंत तुम्ही त्या बुकिंग तुमच्या हप्त्यांसाठी, घरातल्या प्रॉब्लेमसाठी ऍक्सेप्ट करत राहणार, तोपर्यंत ह्या लोकांना जाणीव होणार नाही की ह्या कुठल्या गोष्टीला, या थराला गोष्टी जाऊन बसल्यात।
कारण की जोपर्यंत त्यांच्या बुकिंग ऍक्सेप्ट होत आहे, त्यांचा ऍक्सेप्टन्स रेट तसाच आहे, तोपर्यंत त्यांच्या कंपनीला या गोष्टी कळणारच नाहीत की हा प्रॉब्लेम मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तर माझी अशी विनंती आहे, ह्या मागण्या तर आपण ठेवलेल्याच आहेत, आपण उद्या आझाद मैदानाला चाललेलोच आहेत, पण माझी अशी विनंती आहे, एक दिवस जोपर्यंत आम्ही तिथं आझाद मैदानावर आहे, जे सहकार्य करायला आम्हाला तिथे येत आहेत त्यांचं मनापासून आभार आहे, ते याच. पण जे लोक येऊ शकत नाहीत, ज्या लोकांना यायचं नाहीये किंवा काही अडचणी असतील, त्यांच्या प्रॉब्लेम्स असतील, त्या लोकांनी उद्या ओला, उबर, रॅपिडोचे ऍप बंद करावे. एक दिवसाचं तुमचं नुकसान होईल, पण विचार करा, जर तुम्ही मुंबई, महाराष्ट्रामध्ये ओला, उबर, रॅपिडोचे उद्याच्या दिवस जर ऍप बंद ठेवले तर या कंपन्यांचे किती मोठे नुकसान होईल. आणि तुम्हाला असं वाटतं हे बंद ठेवून काय होणार नाही, होणार. जोपर्यंत तुमच्या खिशाला झळ लागत नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय भोगताय. तशी त्या कंपन्यांच्या खिशांना झळ जोपर्यंत लागत नाही, जोपर्यंत त्यांना जाणवत नाही की ह्या प्रॉब्लेममध्ये ड्रायव्हरला किती प्रॉब्लेम होतोय. आज आमच्या मुंबईमध्ये एवढ्या बुकिंग असतील, त्या बुकिंग उचलायच्या बंद केल्यात. तुम्ही जोपर्यंत त्या 200-300च्या बुकिंग उचलताय त्या लोकांना नाही कळणार आहे, त्या लोकांना समजणार नाहीये की हे प्रॉब्लेम आहेत. मी कंपन्यांमध्ये मिटिंगला गेल्यानंतर त्यांच्याकडून एकच गोष्ट बोलली जाते, आमच्या बुकिंग जर 200 रुपयाच्या ड्रायव्हर ऍक्सेप्ट करतोय तर आम्ही कशाला झक मारायला रेट वाढवू. ह्या लोकांना समजत नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो, स्थानिक असतील, बाहेरून आलेले असतील, किंवा तुम्हाला सुद्धा इथं काम करायचंय, आम्हालाही इथं काम करायचंय, तर कृपया करून उद्याच्या दिवस जोपर्यंत हे आम्ही मोर्चा तिथं चाललोय घेऊन, तोपर्यंत उद्याच्या रात्री 10 वाजेपर्यंत कुणी ओला, उबेरचा ऍप ऑनलाईन येऊ नका. प्रत्येक जणांनी समजा की पूर्ण मुंबई, महाराष्ट्राला सुट्टी आहे, प्रत्येकाने घरी आराम करा आणि ज्यांना सहकार्य करायचंय त्यांनी उद्या 11 वाजता गाडी घेऊन आझाद मैदानावर पोचा. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट आणखीन सांगतो, 4 राज्यामध्ये ना उबरला बायकॉट केलेलं आहे. आज सगळे 4 राज्यामध्ये उबरला बायकॉट केले. आपण फक्त राहिलोय चिरीमिरी लोकच. आपण समजा आता चिरीमिरी झाले समजा, आपल्याला गिनती नाही कुठे. नाही तर आपल्याला गिनती देण्यासाठी त्या गोष्टी करा. नाही, ही मुंबई आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, राजधानी आहे. इथं जोपर्यंत सूत्र हलत नाहीत तोपर्यंत देशभर सूत्र हलणार नाहीये. जर इथून सुरुवात झाली ना तर तिथं सुरुवात व्हायला टाइम नाही लागणार. पहिलं इथून सुरुवात करा. आपणच बुखात बसलोय, मला असं म्हणायला लाज वाटते, पण आपणच आपल्यालाच जाणीव नाहीये की आपण काय करतोय आणि किती या लोकांचे तुकडे जोडतोय. अरे हे कंपन्या आपल्या जीवावर आल्या, आपल्याला घेऊन मोठ्या झाल्या. आता ह्या लोकांनी स्वतःचे प्रोडक्ट आणले, उबर एक्सेल आणला, उबर ब्लॅक आणला. मी एअरपोर्टमध्ये ह्या गाड्या चालवतो, ह्या लोकांनी परस्पर मला धमकी दिली, तुझ्या एक्सेलच्या गाड्या बंद झाल्या ना मला काही फरक पडत नाही युनियनच्या, आम्ही उबर ब्लॅकच्या गाड्या पळू, उबर ग्रीनच्या गाड्या पळू. जर इतकी मजुरी या उबेरवाल्यांची वाढली, ओला तर गायबच आहे, ओलाचा तर काही संबंधच नाहीये. ओलाचे तर ऑफिसेस बंद झालेले आहेत, ओलावाले जे स्टाफ आहेत त्यांनी हात वर केलेले आहेत. आम्ही कुठल्या ऍक्शन घेऊ शकत नाही, आमच्या हातात कुठल्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. राहिला विषय रॅपिडोचा तर मॅनेजरच समोर येत नाही. ते लोक तर चुपे रुस्तम आहेत. त्या लोकांनी तर बाईक टॅक्सीची परमिशन नसताना आपल्या परिवहन रॅपिडो सगळ्यांनी बंदच करा. रॅपिडो बंद. तुम्ही जोपर्यंत गाड्या चालवणार तोपर्यंत त्यांना समजणार नाही, त्यांना आणि 200, 300, 400, 500 या बुकिंग किलोमीटरनुसार जोपर्यंत येत नाहीत, तुम्हाला माहिती आहे तुमच्या किलोमीटरचा रेट काय आहे. तुम्ही कुठल्याही लोकेशनला आहात, इथून पुढे लक्षात ठेवा, मुंबईमध्ये काम करताना तुम्ही कुठल्याही लोकेशनला आहात, तुम्हाला जोपर्यंत तुमच्या रेटची परफेक्ट बुकिंग वाजत नाही तोपर्यंत ती बुकिंग ऍक्सेप्ट झाली नाही पाहिजे, ती वाजत राहू द्या. काय होणार, ऍक्सेप्टन्स रेट कमी होईल ना, ह्याच्यावर काय होणार आहे का तुमचं. ती बुकिंग वाजत राहू द्या आणि ती ज्यावेळेस त्या बुकिंग वाजतात तिथले सगळे ऍप ऑफलाईन जावा, परत 10-15 मिनिटांनी ऑनलाईन या. हे रेट वाढल्याशिवाय राहणार नाही. उबेरचा सिस्टम तसाच काम करतो. तुमच्या बुकिंग ऍक्सेप्ट होणार तोपर्यंत त्यांना समजणार नाही की हा प्रॉब्लेम आहे. कस्टमर लोकांना पण माहित नाहीये, कस्टमर पैसे द्यायला तयार आहेत. कस्टमर बोलतात आम्हाला गाड्या भेटत नाहीत, कस्टमर पैसे द्यायला रेडी आहेत. प्रॉब्लेम कोण करते, उबेर करते. बुकिंग दाखवतो आजची बुकिंग दाखवतो तुम्हाला, थांबा. आणि हा मोर्चा आपल्या सर्वांचा आहे, सर्व ड्रायव्हर भावांचा आहे. सर्वांनी कुठल्याही गोष्टी सोडून कुठल्याही गोष्टीमध्ये आणू नका. आपल्याला आपली घरं चालवायची, आपल्याला इथे स्थानिक म्हणून कामं करायची. एअरपोर्टची बुकिंग आहे, एअरपोर्टची मिराडवरनं. याच कस्टमरला मी ओलामध्ये आणले, तुम्हाला ओलाची पण बुकिंग दाखवतो. 321 रुपये. हाच कस्टमर आहे. एकच बुकिंग मारलेली आहे तिथे. भरपूर लोक नाही का चालवतात गाडी. नाही रेट दिसतं ना उबरमध्ये. मी काय बोलतोय, हा मोर्चा शांततेचा आहे ना. 1208 रुपये मध्ये आणले. तोच कस्टमर आहे. तुम्हाला बोलला पण उबर चालवायच्या नाही.
उद्या जरी हा रेट आणि हा रेट मध्ये फरक आहे ना. समजा ना, आझाद मैदानावर करतो तरी सुद्धा तुमची स्ट्राईक तुमच्या घरातून करा. असं नाही की आझाद मैदानावर आलंच पाहिजे. लाईव्ह आहे कस्टमर तुम्ही ऍप बंद ठेवा. उद्या मुंबईमध्ये ऍप ऑनलाईन आले नाही पाहिजे. हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, शेअर करा. जोपर्यंत ऍप ऑनलाईन येणार उबेर कंपनीची गाड फाटणार नाही, त्याची गाड फाडायची सगळ्यात मोठी गोष्ट. त्यांची जोपर्यंत फाटणार नाही, कळणार नाही काय चाललंय, तोपर्यंत लक्ष देणार नाही. 4 दिवसापूर्वी उबर ब्लॅकच्या ऑफिसचं ओपनिंग केले. उबेरचं पार्किंग हलणार आहे. हरिपूरला त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट तयार होत आहेत. तुम्हाला काही कल्पना नाहीये. ती लोक पगारावर माणसं, हे तुम्ही मालक आहेत, चालक मालक आहात, तुम्ही सर्व चालक मालक आहेत. आता चालक मालक कमवण्याची क्षमता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही महिन्याला किती कमवता. त्या लोकांनी तुम्हाला पगारावर ठेवलं, तुम्ही किती मध्ये काम करणार आहेत? 30 ते 40 हजारावर. मग तुम्ही तुमची लायकी कमी करून घेताय का वाढवताय? मग प्रत्येकाने हे समजून घ्या. बाहेरून ज्या गाडी चालवा येत आहेत त्यांना पण ही गोष्ट समजा की तुम्ही 30-40 हजाराची तुमची लायकी नाहीये. ड्रायव्हरची लायकी मोठी आहे, ती तुम्ही स्वतःच्या हाताने कमी करून घेताय. ह्या सगळ्यांना पुरावा करून उबर ब्लॅक. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, फ्लीटवर जे पण गाड्या चालवाय घेत आहेत, फ्लीटवर न जाता प्रत्येकाने चालक मालक शोधा, मालकाकडे जा आणि त्या मालकाची गाडी चालवाय घ्या. एव्हरेस्ट फ्लीट असो, मूव्ह फ्लीट असो, कुठल्याही फ्लीटच्या गाड्या तुम्ही पळवू नका. मुंबईमधून वॅगनार तुमच्या मालकी हक्काच्या गाड्या, वॅगनार जो टाईप आहे, वॅगनारच्या गाड्या गायब झालेल्या आहेत. सर्व वॅगनार डिझायर गाड्या या फ्लीटच्या चालतायत. सर्व चालक मालक आर्टिगावर वळलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, हा धंदा फ्लीटनी संपूर्ण त्यांच्या नावावर केलाय उबेरनी. फ्लीट जसा धंदा देईल तसा तुमचा धंदा होणार. तुम्ही चालक आहात, तुम्ही या फ्लीटला बळी पडू नका. अजून सुद्धा सांगणे, उबेर ब्लॅकच्या गाड्या चालवू नका. प्रमोशन करत करत काही येड झवे उबेरचे ते इंस्टाग्रामवाले फिरतायत, त्यांना बळी पडू नका. ते येड झवेत, त्यांना माहित नाहीये आपली कमाई काय आहे, आपण किती कमवतो. त्यांच्या 30-40 हजाराच्या पगारावर मुंबईमध्ये घर चालत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या उबेर फ्लीटच्या, उबेर ग्रीनच्या, उबर ब्लॅकच्या गाड्या चालवायच्या बंद करा. उबेरला आपल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांना कळू द्या. चालक मालकांच्या गाड्या पहिल्या घ्या, त्यांना प्रायोरिटी द्या. एखादा मालक जर तुम्हाला गाडी देतो चालवाय, मालकाची गाडी घ्या. त्या फ्लीटवाल्याकडे झक मारायला जाऊ नका. जोपर्यंत फ्लीटच्या गाड्या पळणार तोपर्यंत तुमचा रेट तुमच्या हातात नाही. त्यांना माहितीये, जरी माझ्या चालक मालकांनी गाड्या नाही चालवल्या तरी माझा फ्लीटवाला बसलाय तिथं गाडी चालवायला, तिथं तो भाडं घेऊन जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून ह्या गाड्या टाळा. शक्यतो या गाड्या जेवढ्या टाळता येतील तेवढ्या टाळा. उबर ब्लॅक, एव्हरेस्ट फ्लीट, पुण्यामध्ये जेवढे पण फ्लीट चालतायत सगळे बंद करा. चालक मालकांच्या गाड्या घ्या. तुम्ही पर डे ठरवा, त्या हिशोबाने गाड्या चालवा. ते तुम्हाला परवडण्यासारखं आहे. मालकही मोठा होईल आणि चालकही मोठा होईल. आपल्या माणसाला मोठं करा. कंपन्यांना मोठं करू नका. या कंपन्या आपल्याला खायला बसल्यात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कृपा करून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्या कुणीही उबेरचा ऍप, मुंबई असो पुणे असो, ऑनलाईन येऊ नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ड्रायव्हरांपर्यंत शेअर करा. हा सर्वांना पोचवा. उद्या कोणीही ऑनलाईन येऊ नका. आम्ही स्वतः चाललोय मोर्चा घेऊन. तुम्ही तिथं सहकार्य नाही करू शकत आहे, घरात बसून सहकार्य करा. तुमचं सहकार्य मोलाचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद. 2 घंटे रॅपिडो बंद करके देखना ओला उबेर का रेट नहीं